राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांचं नाव पुन्हा चर्चेत होतं आणि आता ते विराजमान झालेले आहेत। देवगिरीवर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आहे आणि या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांचं नावाची घोषणा झालेली आहे। देवगिरीवरती बैठक जी राष्ट्रवादीच्या आमदारांची चालू आहे त्यामध्ये महत्त्वपूर्ण हा निर्णय घेण्यात आला आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी सुष्मिता बदाणे यांच्याकडून। सुष्मिता, राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार पुन्हा विराजमान झाले आहेत, काय अपडेट, काय सांगाल? नक्कीच सर्व विजयी उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये आज देवगिरीवरती महत्त्वाची बैठक पार पडली। त्यामध्ये प्रतोद अनिल पाटील यांनी एक प्रस्ताव मांडलेला होता की विधिमंडळ गटनेत्यांची नियुक्ती आज करायची आहे आणि त्या नियुक्तीला सर्व विजयी आमदारांनी समर्थन दिलेलं आहे। अजित पवार यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा आज या बैठकीमध्ये विधिमंडळ नेते म्हणून करण्यात आलेली आहे। एकूण सत्ता स्थापन करत असताना जे पत्र राज्यपालांकडे दिलं जातं पक्षाच्या वतीनं त्यामध्ये विधिमंडळ गटनेत्यांची नियुक्ती ही अतिशय महत्त्वाची असते आणि तशाच पद्धतीने ही नियुक्ती आता झालेली आहे। त्याचबरोबर इतरही अनेक नियुक्त्या या झालेल्या आहेत ज्याबद्दल पक्षाच्या अधिकृत लेटर हेडवरती या सर्व माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। परंतु आता आपण बघतोय की देवगिरी बंगल्यावरती सर्व विजयी उमेदवार उपस्थित आहेत। अगदी जे अपयशी ठरलेले उमेदवार आहेत, पराभूत उमेदवार आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि अजितदादा स्वतः या बैठकीमध्ये उपस्थित होते। हरीश हिरवळ सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि या अशा पद्धतीच्या बैठकीमध्ये सर्वात पहिल्यांदा या बैठकीत अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला। त्यानंतर गटनेते नियुक्तीसाठी सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे आणि आता अजित पवार हे खऱ्या अर्थानं गटनेते म्हणून विधिमंडळामध्ये काम बघणार आहेत, एनसीपीचं नेतृत्व करणार आहेत। त्याचबरोबर महत्त्वाची बैठक संध्याकाळी आपण जर बघितली तर ती होणार आहे आणि ज्यामध्ये मुख्यमंत्रीपद किंवा इतर अनेक शपथविधीशी संबंधित सर्व प्रक्रिया ही पूर्ण केली जाणार आहे। शपथविधीपूर्वी सर्व आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम सुद्धा महत्त्वाचं आहे। त्या निमित्तानं आजची बैठक महत्त्वाची आपण बघतोय की देवगिरी आता सर्व आमदार हे पोहोचायला सुरुवात झाली। दीपक केसरकर हे अजितदादा यांची भेट घेण्यासाठी उपस्थित झाले आहेत। अजितदादा हे देवगिरीवर आहेत आणि त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून दीपक केसरकर शिंदे गटाचे नेते हे उपस्थित राहिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने ताजलँड सँडवरती असेल किंवा देवगिरीवरती सागर बंगल्यावरती बैठका सुरू आहेत त्यानुसार सत्ता स्थापनेसाठीची सर्व समीकरणं जुळवाजुळव अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे। शपथविधी जवळ आलेला आहे त्यामुळे ही सर्व तयारी राजकीय पक्षांकडनं, उमेदवारांकडनं आणि नेत्यांकडनं होत असल्याचं पाहायला मिळतं। जी नक्कीच सुष्मिता, याकडे लक्ष असेल, अपडेट घेत राहू।